हे खूप अस्वस्थ आणि वेदना देणारं प्रकरण आहे. एकतर हगवणे कुटुंब हे मुळशी आणि पुणे जिल्ह्यातलं एक खूप मोठं कुटुंब राहिलेलं आहे. त्यांचे आजोबा हे पंचायत समितीमध्ये अनेक वर्ष म्हणजे अनेक दशकं त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. पण आता ह्या पिढीत काय झालं हे अतिशय धक्कादायक आहे. आणि जो मीडियाकडून मी एसपींशीही बोलले, मी पोलिसांकडून जी काही माहिती घेतली आणि मीडियामध्येही येत आहेत, त्याच्यामुळे मी काही वेगळी तुम्हाला गोष्ट माहिती सांगत नाहीये. पण एकूण जो रिपोर्ट पोलीस आणि मीडियाकडून येतोय त्याच्यातून थोडासा ग्रे एरिया आलेला आहे. काही लोकांचं म्हणणं पडतंय की ती हत्या झाली आहे, ती सुसाईड नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं हा विषय अतिशय गंभीर आहे. 24 वर्षाची मुलगी आणि मला खूप म्हणजे मला दुःख होतं की ह्या कुटुंबानी काँग्रेसच्या विचारात 6 दशकं आदरणीय पवार साहेबांवर काम केलेलं कुटुंब आहे. मी त्या कुटुंबाला ओळखते. त्यामुळे मला विश्वासच बसत नाहीये की बापरे, ज्या लोकांबरोबर आपण अनेक वर्ष त्यांच्या आजोबांना मी ओळखत होते, म्हणजे असा एक दिवस गेला नाही की मुळशीला मी गेले आणि त्यांच्या आजोबांना जाऊन नमस्कार नाही केला. अशा सुशिक्षित ज्याला आपण म्हणतो अशा घरांमध्ये जर हुंडाबळी होत असतील तर महाराष्ट्र कुठे चाललाय? आणि एक नाही 2-2 सुनांवर. आणि म्हणजे आपण हे माझ्या लोकसभा मतदारसंघातला विषय म्हणून मला त्याचा अजून जास्ती माहिती आहे. खरं तर गेल्या 1 महिन्यापूर्वीच त्यांच्याकडे एक कार्यक्रम होता. मी मुद्दामून त्या कार्यक्रमाला एवढ्यासाठीच गेले नाही, कारण का मला दर्शवायचं होतं की तुमच्या सुनेची डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे, ती पोलीस ठाण्याला आहे, अशा कुटुंबाच्या कार्यक्रमाला मी जाणार नाही. आणि मी त्यांना कळवलंही होतं ते, कारण का त्यांच्या 2 सुना ह्या जर डोमेस्टिक व्हायलन्ससाठी पोलीस ठाण्यात जात असतील आणि त्यांच्या केसेस चालल्या असतील म्हणून मी तो कार्यक्रम रिग्रेट केला. मी म्हणलं मी या कार्यक्रमाला जाणार नाही. मी त्यांना कळवलंही की हे कारण आहे म्हणून मी येणार नाहीये. हे करू नका, तुम्ही सुधारणा आणा स्वतःमध्ये, तुम्ही काउन्सिलिंग घ्या. पण त्या बिचाऱ्या 24 वर्ष, तुम्ही विचार करा, 24 वर्षाची मुलगी हसने खेळणे के दिन है उसके. तिचं 8 महिन्याचं मूल होतं त्या खोलीमध्ये. कुठली आई जीव दिल हो? मी पण एक आई आहे. इथे किती महिला आहेत, कुठल्याही महिलेला विचारा जी कदाचित ही बातमी बघत असेल, कुठली आई 8 महिन्याचं मूल सोडून स्वतः आत्महत्या करेल? कोणीतरी विचार करावा. तिच्या अंगावरचे वळ मी तुम्हाला फोटो नाही दाखवणार, पण मला पोलिसांकडून मीडियाकडून खूपशी माहिती आलेली आहे. तिच्या अंगावरचे वळ म्हणजे अमानुष, पण अमानुष. आणि पोलिसांचे मी आभार मानते की त्यांनी अटक केलेली आहे, ते लक्ष घालतायत त्याच्यामध्ये. पण महत्वाचा मुद्दा असे की त्यांच्या कुटुंबातले आजही कर्ते पुरुष हे मिसिंग आहेत. मिसिंग होऊ कसे शकतात? आणि त्या 24 वर्षाच्या मुलीला या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये न्याय मिळालाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी जी काही लढाई लढावी लागेल त्या मुलीसाठी, त्या महाराष्ट्राच्या लेकीसाठी मी स्वतः लढणार आहे. जसा संतोष भाऊला आवाज त्यामध्ये नव्हत्या, त्यानंतर बजरंग अप्पा सोनवणेंनी तो दिल्लीमध्ये पहिल्यांदा आवाज उठवला. ह्या देशामध्ये संतोष भाऊची हत्या झालेलं देशाला कळलं जेव्हा बजरंग अप्पा सोनवणे पार्लमेंटमध्ये बोलले. आणि असे विषय माझी विनम्र विनंती राहील महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांना की हा विषय अतिशय गंभीर आहे आणि संवेदनशीलपणे त्याच्यात कुठलंही राजकारण न आणता आपण सगळ्यांनी त्या 24 वर्षाच्या आपल्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी जे काही फॉलोअप करायला लागेल मी स्वतः करेन. one at a time.